आणि यानंतर आपण मिसिंग लिंकच्या संदर्भातले अपडेट्स घेऊयात। आमचे प्रतिनिधी मिसिंग लिंकच्या जवळ आहेत। वैभव आपल्या सोबत आहे। वैभव, काय नेमकी सध्याची परिस्थिती आहे? दरड कोसळल्यामुळे दोन्ही मार्गावरची वाहतूक ठप्प झालेली होती। यामिनी आपण प्रेक्षकांना थेट दृश्य दाखवूया। माझ्या मागे सध्या मिसिंग लिंकचा जो भाग आहे आणि हा मिसिंग लिंकमध्ये नेमकं काय घडलं आहे हे समजावून सांगूया। हा मिसिंग लिंक आहे जो यामिनी तो डोंगर पोखरून हा टनेल केलेला आहे बोगदा, जो थेट हा रस्ता आहे तो पुण्याहून मुंबईला येणारी ही लेन आहे। आणि माझ्या बाजूला आहे ती मुंबईहून पुण्याला जाणारी लेन आहे। तर आता ही घटना जी घडलेली आहे हे वरून संपूर्ण डोंगर जो आपल्याला पाहायला मिळतोय, गेल्या 2 ते 3 दिवसापासून जो मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे ह्या डोंगरावरचं पाणी आणि इकडचे काही दगड्स आहेत ते थेट खाली पडलेले आहेत आणि आता ते काढण्याचं काम आहे। ते JCB आहे, पॉकलँड आहे आणि डंपर आहे, याच्या माध्यमातून आता हे सुरू झालेलं आहे। हा संपूर्ण डोंगर आहे आणि या डोंगरावरनं येणारे हे सगळं आपल्याला पाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प करण्यात झालेली आहे आणि दुसरीकडे आहे तो जुना मुंबई गोवा हायवे आहे, मुंबई पुणे, तिकडनं ही वाहतूक आहे ती सुरू ठेवण्यात आलेली आहे। आता थोड्याच वेळापूर्वी शिवेंद्रराजे भोसले जे PWD मंत्री आहेत त्यांच्याशी आम्ही बातचीत केली आणि त्यांना विचारलं की येणाऱ्या दिवसांमध्ये मिसिंग लिंकमधून प्रवास करणं हे सोपं आहे, सुखकर आहे की धोकादायक आहे। तर त्यांनी आम्हाला आमच्याशी बातचीत करताना हे सांगितलं की सध्या ही जी आपत्ती आहे ही नैसर्गिक आपत्ती आहे, कुठल्याही स्ट्रक्चरल ऑडिटला प्रॉब्लेम झालेला नाही आहे। आता जे स्ट्रक्चरल ऑडिट आहे ते पूर्णपणे ओके आहे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डागडुजी किंवा यंत्रणेला काही अनुचित घटना नाही होती। परंतु यामिनी प्रश्न हा आहे की वरून जर डोंगरावरनं पाणी पावसाळ्यात येणार आहे याची माहिती प्रशासनाला किंवा हे जे कंत्राटदार आहेत त्यांना नव्हती का? सुदैवानं महाराष्ट्रात कुठलीही जीवितहानी झाली नाही, कारण का ही पहाटेची वेळ होती। जर समजा त्याच वेळेला इकडनं काही गाड्या, काही टेम्पो ट्रॅव्हल जर असते आणि त्यावर जर हे दगड आणि पावसाचं पाणी कोसळलं असतं तर नक्कीच यामध्ये मोठी जीवितहानी झाली असती, पण सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही आहे। मंत्री महोदयांचं असं म्हणणं आहे की आमची सगळी टीम आहे ती या ठिकाणी उपस्थित आहेत। MSRDC आहे, PWDचे मंत्री आहेत आणि रस्ते वाहतुकीचे देखील आहेत। आपल्यासोबत पोलीस अधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करून जाऊया। सध्या वाहतुकीची काय परिस्थिती आहे इकडे? सध्या वाहतुकी आहे ती दुसऱ्या आपला जो जुना हायवे आहे एक्सप्रेसवे त्याच्यावरून जात आहे आणि बहुधा सगळीकडेच पावसाची परिस्थिती असल्यामुळे वाहनच बाहेर पडत नाही आहे, त्याच्यामुळे स्मूथ फ्लो आहे सध्या ट्रॅफिकचा। परंतु पुढे लोणावळा ते पुणेच्या दरम्यान पण रोडवरून पाणी जात आहे, त्याच्यामुळे थोडीफार ट्रॅफिक तिथं थांबवल्या जाते आणि थोड्या वेळाने ट्रॅफिक सोडल्या जाते, त्याच्यामुळे ट्रॅफिक फ्लो हा स्मूथ आहे सध्या। हे काम 1-1.5-2 तासात आवरेल असं त्यांचं सांगणं आहे टेक्निशियनचं। आता वाहतूक नेमकी कुठून कुठे डायव्हर्ट करण्यात आली आहे? म्हणजे हा मिसिंग लिंक जो आहे तो पुण्याहून मुंबईला जाणारा रस्ता आहे। पुण्याहून मुंबईला जाणारा रस्ता आहे। या कनेक्टिंग लिंकची ट्रॅफिक ही आपला जो जुना एक्सप्रेसवे आहे त्याच्यावरती डायव्हर्ट केलेली आहे आणि येणारा जो कनेक्टिंग लिंक आहे मुंबईवरून पुण्यावर तो चालूच आहे। आता पुण्याहून मुंबईला येणाऱ्या लोकांना तुम्ही काय आवाहन कराल? कुठल्या मार्गाने जा आणि बाहेर निघावं की नाही निघावं? सध्या तर पहिले तर फार काही अर्जंट काम नसेल तर बाहेर पडूच नाही असं आपल्या रेडिओवर पण ब्रॉडकास्ट झालेलं आहे, स्वतः मिनिस्ट्री ऑफिसनी पण केलेलं आहे। त्याच्यामुळे फारच अर्जंट काम असेल तरच बाहेर पडणं योग्य राहील। तसं जे लोक अडकलेले होते पुण्यामध्ये मुंबईचे किंवा मुंबईमध्ये पुण्याचे तेच लोक बाहेर दिसत आहेत, बाकी इतर कोणी लोक दिसत नाही। बरोबर। आता हे शेवटचा प्रश्न, हे सगळं काम जे आहे ते किती वेळात पूर्ण होईल? तसं त्यांना माहिती विचारलं तर 1.5 ते 2 तास लागतील असं त्यांनी सांगितलं आहे, परंतु वरच्या अजून काही दगड खाली कोसळतील अशी भीती येते, बाहेर काढल्यानंतरच सगळं काम चालू। अगदी बरोबरचा मुद्दा उचलला आहे यामिनी या अधिकाऱ्यांनी की वरती जो आहे भाग हा संपूर्ण परिसर पुन्हा एकदा आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया। हा संपूर्ण डोंगर आहे यामिनी आणि या डोंगरामधून मुंबई पुण्याचा जो मिसिंग लिंक आहे त्याचा टनल केलेला आहे। आता भीती ही आहे, सुरू आहे, वारा सुरू आहे आणि वरून जर समजा एखादा मोठा दगड जर कोसळला तर पुन्हा एकदा जीवितहानी होऊ शकते, ही भीती इकडच्या अधिकाऱ्यांना आहे। त्यामुळे आता जरी ही संपूर्ण चिखल आहे, हा दगडांचा ढीग आहे, मातीचा ढीग आहे, हा जर बाजूला काढला तर
जर समजा पुन्हा ही वाहतूक सुरू केली आणि पुन्हा भरून काही कोसळलं तर पुढे नेमकं काय होऊ शकतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून आपणही नागरिकांना सांगूया की गरज असेल तरच मिसिंग लिंकचा वापर करा, कारण का सध्याची परिस्थिती ही आपल्याला पाहायला मिळते आहे. JCBच्या साहाय्याने पॉकलँडच्या माध्यमातून हा संपूर्ण जो ढिगारा आहे तो काढण्याचं काम सुरू झालेलं आहे. परंतु आता सध्या मात्र हा रस्ता आहे तो पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला आहे. यामिनी, बरं वैभव, आता ज्या पद्धतीनं पोलीस अधिकाऱ्यांनी देखील आपल्याला सांगितलं किंवा जी दृश्य जर आपण दाखवली प्रेक्षकांना तर आपल्याला दिसतंय की या बोगद्याच्या वरचं जे बांधकाम होतं ते देखील मोठ्या प्रमाणावरती कोसळलेलं आहे आणि अक्षरशः धबधब्यासारखी म्हणजे पाण्याचा जो प्रवाह आहे तो खाली येताना दिसतोय. अधिकारी आता असं म्हणाले की तासाभरामध्ये इथला मलबा हटवला जाईल, तरी रस्ता काही सुरू होताना दिसणार नाही आपल्याला. नक्कीच ही भीती आहे यामिनी. मी पुन्हा एकदा तुला ही संपूर्ण दृश्य दाखवतो. ह्या दृश्यांमध्ये जर आपण बघितलं हा पूर्ण जर डोंगरचा परिसर आहे, हा संपूर्ण डोंगराळ भाग आहे आणि डोंगराळ भागामध्ये हा टनेल करण्यात आलेला आहे. आपल्या इकडचे स्थानिक प्रतिनिधी मंदार गोंजारी इकडे उपस्थित राहिलेले आहेत. मंदार, आता वाहतूक पूर्णपणे बंद आहे, ज्या पद्धतीने टनल आहे आणि हा धबधब्याचं स्वरूप पाहायला मिळतंय, वाहतूक सुरू होईल असं वाटतंय? अजून काही तास तरी वाहतूक या दिशेची सुरू होईल असं वाटत नाही. मुंबईहून पुण्याला जाणारी वाहतूक पुढचे काही तास तरी सुरू होईल असं या ठिकाणी दिसत नाही. कारण वैभव, आपण पाहतो खूप मोठे बोल्डर्स आहेत की जे वरून खाली या ठिकाणी आलेले आहेत आणि ज्यामुळं या ठिकाणी काम जरी युद्ध पातळीवरती सुरू असलं तरी हे लवकर होईल असं वाटत नाही. या ठिकाणी प्रशासनासमोर सतत कोसळणाऱ्या पावसाचं देखील आव्हान आहे. वारा किती जोरात वाहतोय हे आपण पाहतो, त्यामुळं हे पाहता आणखी काही तास नक्कीच लागतील ही वाहतूक पूर्ववत होण्यासाठी. पण दुसरा एक प्रश्न आहे, वाहतूक जरी पूर्ववत राहिली तरी वरून जे येणारी दगडे आहेत, मातीचा ढिगारा आहे, तो देखील कोसळण्याची भीती आहे. नक्कीच आपण पाहतोय की जवळपास 700 कोटी रुपये खर्च झाले होते या मिसिंग लिंकसाठी. काही महिन्यांपूर्वीच या मिसिंग लिंकचं उद्घाटन झालं होतं, मोठा या सगळ्या कार्यक्रमाचा गाजावाजा झाला होता. मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं जिथं हा मिसिंग लिंक उभारण्यात आला आहे ती अतिशय संवेदनशील अशी जागा आहे, कारण वरून थेट धबधब्याचं पाणी या मिसिंग लिंकवरती येतं आहे आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी हे बांधकाम झालं आहे तिथलं सिमेंट असेल किंवा तिथलं जे काही काम आहे ते देखील या धबधब्याच्या पाण्यामुळं खाली कोसळलेलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून या ठिकाणी हा सगळा मिसिंग लिंक बंद झाला आहे. त्यामुळं एकीकडे निसर्गाचा हा प्रकोप तर आहेच, मात्र या ठिकाणी जे काही काम झालं आहे ते योग्य ठिकाणी झालंय का आणि योग्य प्रकारे झालंय का असे प्रश्न देखील नक्कीच उपस्थित होत आहेत. वैभव, यामिनी, एका साईडला जर आपण हा मातीचा ढिगारा आणि ही आपत्ती जर पाहिली आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर किती चकचकीत हा मिसिंग लिंक बनवण्यात आलेला आहे. एखाद्याला इकडे आल्यानंतर ह्या पावसाळ्यात फोटो काढण्याचा मोह आवरणं नाही एवढा हा सुंदर आहे, परंतु काही तांत्रिक गोष्टी आहेत त्या मात्र लक्षात न घेतल्यामुळे आज ही आपत्ती आली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण का एवढा सुंदर असा मिसिंग लिंक आहे, लोकांना देखील याचा फायदा आहे. परंतु या ठिकाणी जर वरून येणारं दगड असेल, माती असेल किंवा मातीचा ढिगारा असेल, याच्यासाठी काही सुरक्षा व्यवस्था जर करण्यात आली असती तर नक्कीच हा प्रकार आहे तो टळला असता आणि भविष्याच्या दृष्टीने यावर उपाययोजना करायला देखील खूप गरजेच्या आहेत. यामिनी, अगदी, त्यामुळे हा मिसिंग लिंक नेमका कधी खुला होणार याकडे देखील नजरा लागलेल्या आहेत. आपलं देखील याकडे लक्ष असेल. वैभव, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.